एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये जवळपास 15,000 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर यामध्ये कंडक्टरच्या सुद्धा जागा असणार आहे, चालकच्या सुद्धा जागा असणार आहे आणि लिपिकच्या सुद्धा जागा असणार आहे आणि आणखीन बऱ्याच काही यामध्ये जागा यामध्ये असणार आहे। भरपूर अशा काही जागा असणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि या भरतीमध्ये 10वी पास वरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। एसटी महामंडळामध्ये लवकरच मोठी भरती या ठिकाणी काढणार आहे। तर अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे आमदार सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे प्रताप सरनाईक। तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी घोषणा दिली आहे, एक लक्षात ठेवा। तर एसटी महामंडळ भरतीमध्ये शिक्षण किती आहे, त्याचबरोबर एसटी महामंडळामध्ये वय किती आहे, पगार किती असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे आणि पासिंगचा जर आपण एसटी महामंडळामध्ये विचार केला तर 100 मार्काचा ऑफलाईन पेपर असणार आहे आणि 100 पैकी 35 मार्कावर या ठिकाणी पासिंग असणार आहे। आणि त्यांना जास्त पोरं जर सापडले नाही तर अनुसूचित जाती जमातीमधले सुद्धा ते काही मुलं मेरिटमध्ये त्या ठिकाणी घेणार आहे, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे एसटी महामंडळामध्ये सिलेक्शन होण्याचे। तर संपूर्ण फुल डिटेल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि कधीपर्यंत हे भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसटी महामंडळाची मी तुम्हाला सर्वात अगोदर एक अपडेट या ठिकाणी दाखवून देतो। तर तुम्ही बघू शकता, राज्य परिवहन महामंडळात एसटी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असून लवकरच 10 ते 15,000 जागा भरण्याबाबतचा निर्णय महामंडळाने घेतलाय। मंडळाच्या विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। एसटी महामंडळाची तात्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती। न्यायालयाच्या स्थगितीचा कालावधी आता संपला आहे। त्यातच महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 25,000 स्वमालकीच्या गाड्या घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। या गाड्या चालवण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार आहे। सध्या चालक वाहक पदाबरोबर अन्य काही वर्गातील पदे देखील रिक्त असून नव्या नोकर भरतीबाबत ठरावाला नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे, एक लक्षात ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी एसटी महामंडळाची भरती पाहायला भेटणार आहे। आणि जे आमदार आहे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहे, तर यांनी जे त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सुद्धा या पोस्ट या ठिकाणी शेअर केला, तुम्ही बघू शकता। एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबर अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहे। त्यानंतर पहा, नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपापल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे। तर आपण एसटी महामंडळा भरतीबद्दल तुम्हाला शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सर्वात अगोदर सांगून देतो आणि भरती कोणत्या महिन्यापर्यंत येऊ शकते याबद्दल सुद्धा आपण पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर पहा, एसटी महामंडळामध्ये आपण शिक्षणाचा जर विचार केला तर जे कंडक्टरचा पद आहे त्याचबरोबर यामध्ये चालकचं पद आहे, तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता पाहिजे तर तुम्ही 10वी पास यामध्ये पाहिजे। दुसरी जी अट आहे यामध्ये तर मराठी वाचता लिहिता बोलता आलं पाहिजे। आणि तिसरी जे यामध्ये मागितलं, प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाच्या वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील। तर एवढे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण लागते जे कंडक्टरचा पद आणि चालक पदामध्ये। आणि यामध्ये उंची जी मागितले तर 160 सेंटीमीटर उंची असली पाहिजे चालकची आणि कंडक्टरची। तर एवढं जे चालक आणि कंडक्टर पदासाठी यामध्ये पात्रता आहे। अवजड वाहन चालवण्याचा परवाना जो आहे तर हा क्लर्क पदामध्ये लागत नाही, लिपिक पदामध्ये लागत नाही, एक लक्षात ठेवा। कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की लिपिकमध्ये सुद्धा लागते, ह्या तर लिपिकमध्ये लागत नाही, फक्त कंडक्टरला लागते। त्याचबरोबर चालकला हा या ठिकाणी एवढं शैक्षणिक पात्रता लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण निवड प्रक्रियेचा जर विचार केला चालक आणि कंडक्टर पदामध्ये तर यामध्ये आपलं सर्वात अगोदर काय असणार आहे की आपला यामध्ये पेपर असणार आहे 100 मार्काचा। तर ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 40 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो
या ठिकाणी पेपरला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेज वगैरे झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण झालं. तर असे काही 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि त्याचबरोबर 60 प्रश्न वाहन चालवण्याच्या रिलेटेड 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. अशा प्रकारे जे कंडक्टर आणि चालकचा हा पेपर असतो 60 मार्काचा, आणि हा ऑफलाईन पेपर असतो. 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर 60 प्रश्न या ठिकाणी वाहन चालवण्याच्या रिलेटेड 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. असा 100 मार्काचा हा पेपर यामध्ये असतो, चालक आणि कंडक्टर ह्या 2 पदाचा. आणि ह्या पेपरमध्ये पासिंगचा जर विचार केला तर 100 पैकी सिलेक्शन जर आपल्याला घ्यायचं असेल, पासिंगचा जर विचार केला 100 पैकीच, तर 35% या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले, म्हणजे 100 पैकी 35 मार्कावर पासिंग ठेवण्यात आलेले आहे. तर एवढं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पासिंग लागते, आणि त्यांना जर पोरं सापडली नाही तर ते अनुसूचित जाती जमातीमधले सुद्धा ते मुलं यामध्ये भरते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर पगारचा जर विचार केला आपण चालक आणि कंडक्टरला, तर जेव्हा ही जुनी भरती आली होती तर त्यावेळेस जाहिरातीमध्ये जर पाहिलं आपण तर 4,500 ते 15,000च्या आसपास पगार त्यामध्ये होता. पण आता यावर्षी पगार जास्त असणार आहे, कारण की पगार वाढत राहतो यांचा. एक लक्षात ठेवा, पगार कितीतरी टक्के या ठिकाणी पगार वाढत असतो दरवर्षी. तर ह्या वर्षी जेव्हा जाहिरात येणार आहे तर त्यामध्ये पगार जास्त असणार आहे एस टी महामंडळामध्ये, एक लक्षात ठेवा. तर चांगली जबरदस्त तुमच्यासाठी ही भरती निघत आहे. जे क्लर्कचं पद आहे, तर क्लर्क पदामध्ये जर आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर क्लर्कमध्ये जे शिक्षण लागते तर यामध्ये आपण पदवीधर आपण पाहिजे, यामध्ये म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे BA झालं, BCom BSc आपलं यामध्ये झालं पाहिजे. एवढं लिपिक टंकलेखक कनिष्ठ पदामध्ये एवढं शैक्षणिक पात्रता लागते. तर आपलं यामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि दुसरं जी अट आहे यामध्ये, तर आपलं या ठिकाणी टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट व 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असल्याचे शासन मान्य संस्थेने दिलेला दाखला पाहिजे. तर बस एवढंच आपल्याला यामध्ये लागते, एक लक्षात ठेवा. तर एवढंच यामध्ये शिक्षण आहे जे लिपिक टंकलेखकचं पद आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला MSc सुद्धा लागणार आहे. बस एवढंच यामध्ये शैक्षणिक लागते, शैक्षणिक पात्रता लागते, जास्त यामध्ये शैक्षणिक पात्रता नाही आहे. आणि त्याचबरोबर जे टंकलेखक लिपिकचं जे पद आहे यामध्ये जर सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे, आणि पेपरवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जे लिपिकचं पद आहे, लिपिक टंकलेखकचं पद आहे त्यामध्ये, तर सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल यामध्ये 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि यावर जे विद्यार्थी मित्रांनो आपलं मेरिट या ठिकाणी बनणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एस टी महामंडळ या भरतीची, ठीक आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक, तर यांनी सुद्धा घोषणा केली आहे की आम्ही लवकरच या ठिकाणी एस टी महामंडळामध्ये भरती काढणार आहे म्हणून. आणि हे जे विद्यार्थी मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांची आमदार सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा प्रताप सरनाईक परिवहन मंत्री. तर ही जी भरती तुम्हाला जे पाहायला भेटणार आहे, तर जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत हे भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की कधीपर्यंत निघणार आहे, तर थोडाफार यामध्ये टाईम लागणार आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या आसपास तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे, कारण की बऱ्याच जाहिराती ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय